मैत्रिणींनो, तुमच्या रिक्वेस्टवरून तुमच्यासाठी खास मी हत्तीची रेडी रांगोळी घेऊन आलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। यासाठी आपल्याला ग्रीन, येलो, व्हाईट, लाईट पिंक आणि रेड आणि ब्लॅक कलर लागणार आहे। चला ग्रे कलर बनवून घेऊया। व्हाईट कलर मध्ये ब्लॅक कलर मिक्स केला की ग्रे कलर आपला तयार झाला। सोबतच आपल्याला 6 नंबरचा आणि 1 नंबरचा पेंटिंग ब्रश, रंगोली स्टेनर, गाळणी, ब्लॅक कलरचा परमनंट मार्कर पेन, एक बाउल, मास्किंग टेप, कुंदन, 2 OHP शीट, ॲक्रिलिक कलर आणि फॅब्रिक ग्लू आणि हत्तीची प्रिंट आउट। तर अशा प्रकारे आपण 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी कन्सिस्टन्सी घ्यायची आहे। या ड्रॉइंग वरती मी OHP शीट मास्किंग टेपने चिटकवून घेतला आहे आणि ड्रॉ करून घेतलेला आहे। याची दुसरी साइड हत्तीची करण्यासाठी मी हत्तीची बाजू पलटून घेतलेली आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे त्यावरती OHP शीट चिटकवून अशा प्रकारे दुसरी डिझाइन तयार केली आहे। जर आपल्याकडून चुकून आउटलाइनच्या बाहेर डिझाइन गेली असेल तर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे ती डिझाइन इरेज केली आहे आणि पुन्हा डिझाइन व्यवस्थित केली आहे। मैत्रिणींनो, रेडी रांगोळीसाठी लागणाऱ्या सगळ्या मटेरियलची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तिथून तुम्ही ते सगळे मटेरियल ऑर्डर करू शकता, जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि जे प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे तुमच्याकडून तेच मागवलं जाईल। तुम्ही बघत असाल रांगोळी व्यवस्थित चिटकलेली नाही, असं का होतंय तर तुम्ही या 2 कलर मध्ये फरक बघू शकता। येलो कलरची रांगोळी खूपच बारीक असल्यामुळे रांगोळी व्यवस्थित चिटकत नाही। त्याच्यामुळे रांगोळी निवडताना मीडियम साईजचीच रांगोळी आपल्याला घ्यायची आहे आणि जर चुकून आपल्याला बारीक रांगोळी मिळाली तर ती रांगोळी स्प्रेड करण्यासाठी रंगोली स्टेनरचा वापर करायचा आहे। तर इथे तुम्ही बघत असाल आपलं कमळाचं फूल सुद्धा कंप्लीट झालेलं आहे। आता हत्तीचा डोळा काढण्यासाठी मी फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे। त्याच्यानंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लॅक आणि व्हाईट कलरची रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे। सोबतच आता आपण फुलाचा सुद्धा भाग कंप्लीट करून घेत आहोत। सेम प्रोसेस करायची आहे। फॅब्रिक ग्लू व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती रंगोली स्टेनरच्या मदतीने स्प्रेड करून वरून OHP शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची। जर त्या डिझाईनच्या बाहेर जर रांगोळी गेली असेल तर ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने ती रांगोळी काढून घ्यायची आहे। मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता रेड कलर सुद्धा आपला येलो कलर सारखाच बारीक आहे, त्याच्यामुळे मी इथे सुद्धा रंगोली स्टेनरने ही रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे। हत्तीची झुला आहे ते आपल्याला अशा प्रकारे 2 कलर मध्ये करायची होती, पण माझ्याकडून चुकून सगळीकडे रेड कलर स्प्रेड झाला। पण आपण सेकंड लेयर मध्ये हा कलर चेंज करणार आहोत, त्याच्यामुळे जर तुमच्याकडून फर्स्ट लेयर मध्ये एखादा कलर ऍड झाला असेल तर तुम्ही सेकंड लेयर करताना तो पूर्णपणे कलर चेंज करू शकता। तर आता इथे तुम्ही बघत असाल की आपण झुलेला जो रेड कलर दिला आहे तो खूपच म्हणजे सेम दिसत आहे। रेड, पिंक आणि येलो कलर हे सगळे एकासारखेच दिसत आहेत, त्याच्यामुळे मी इथे सेकंड लेयर देताना ग्रीन कलर अप्लाय करणार आहे। महत्वाची टिप म्हणजे मैत्रिणींनो, कधी पण रेडी रांगोळी बनवताना शेजारची डिझाइन कधीच कंप्लीट करायची नाही। मग ती फर्स्ट लेयर असो किंवा सेकंड लेयर, अल्टरनेट डिझाइन कंप्लीट करायचे आहेत आणि जेव्हा शेजारची डिझाइन कंप्लीट करायची वेळ येईल तेव्हा एक डिझाइन कंप्लीट केल्यानंतर 10 मिनिट थांबून शेजारची डिझाइन कंप्लीट करायला घ्यायची। हत्तीच्या अंगावरचे डिझाइनचे पार्ट जे होते ते आपण सगळे कव्हर केलेले आहेत आणि इथे आपण आता हत्तीच्या बॉडीला कलर करून घेत आहोत। ग्रे आणि व्हाईट कलरची रांगोळी आपण इथे स्प्रेड करून घेत आहोत। तर हत्तीच्या सोंडेला मी जो आपला लाईट पिंक कलर होता, म्हणजे पिंक कलर मध्ये व्हाईट कलर मिक्स करून जो आपण लाईट पिंक कलर केला होता तो कलर मी इथे दिलेला आहे। आपला फर्स्ट लेयर कंप्लीट झाल्यानंतर अर्धा तास थांबून मी सेकंड लेयर कंप्लीट करायला घेतलेला आहे। इथे सुद्धा फॅब्रिक ग्लूची सेम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, 60% फॅब्रिक ग्लू आणि 40% पाणी। आणि सेकंड लेयर देताना सुद्धा इथे आपण अल्टरनेट डिझाईनच कंप्लीट करणार आहोत। मला फुलाची रेड कलरची डिझाइन चांगली वाटली नव्हती म्हणून मी इथे सेकंड पार्ट मध्ये ऑरेंज कलरचं फूल करून घेतलेला आहे। हत्तीचे सगळे दागिने सुद्धा मी कंप्लीट करून घेत आहे। व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवत नाही। मैत्रिणींनो, तुम्ही फर्स्ट लेयर बघितला असेल तर लक्ष दिलं असेल की मी हत्तीची जी सोंड आहे तिथे कलर करताना लाईट पिंक कलर आणि व्हाईट कलर सोबतच कलर केल्यामुळे त्याच्यावरती पार्टिकल ओव्हरलॅप झाले आहेत, म्हणून मी इथे आधी लाईट पिंक कलरचा कलर करून घेत आहे आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर व्हाईट कलर अप्लाय करत आहे, म्हणजे एकमेकांवरती हे कलर ओव्हरलॅप होणार नाहीत। मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर तिथे तुम्ही फॉलो नक्की करा, कारण इंस्टाग्राम स्टोरीवरती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता येणार आहे त्याच्याशी रिलेटेड माहिती देत असते। त्याच्यामुळे इंस्टाग्राम पेजला जर तुम्ही फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे।
इथे मी एकाच वेळी रेडी रांगोळी बनवताना दोन्ही हत्तीची रांगोळी बनवत आहे। याचं कारण असं की एका हत्तीची डिझाईन सुकेपर्यंत आपण दुसरा हत्ती कंप्लीट करू शकतो, जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि एका वेळी 2 हत्ती तयार झाले होतील। तर इथे आपण फॅब्रिक ग्लू लावून घेतलेला आहे आणि जसं मी सांगितलं त्याप्रमाणे ग्रीन कलर इथे स्प्रेड करून घेत आहे। पण नेहमीप्रमाणेच इथे पुन्हा चूक केली ती म्हणजे 2 कलर द्यायचे होते। खालच्या भागामध्ये आपल्याला येलो आणि वरच्या भागामध्ये ग्रीन, पण हरकत नाही, इथे आपण ॲक्रेलिक कलरने येलो कलरची डिझाईन कंप्लीट करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सोबतीमुळे आपल्या चॅनलचे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत। त्याच्यामुळे मी तुमची मनापासून आभारी आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इथे मी तुम्हाला दुसऱ्या हत्तीच्या डिझाईन वरती ग्रीन आणि येलो कलर स्प्रेड करून दाखवलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ओव्हरलॅप करू शकता। तर आता आपण हत्तीच्या चेहऱ्याचा भाग कंप्लीट करणार आहोत। तर व्हाईट कलरची रांगोळी पूर्णपणे आपण स्प्रेड करून घेणार आहोत। ग्रे कलर इथे वापरणार नाही, कारण ते व्यवस्थित दिसत नाही, म्हणून मी इथे चेहऱ्यासाठी पूर्ण व्हाईट कलर वापरत आहे। डोळ्याच्या भागाला सुद्धा मी पूर्ण व्हाईट कलर देऊन घेत आहे, कारण इथे आपण डोळा काढताना ॲक्रेलिक कलर वापरणारच आहोत। रेडी रांगोळी कशामुळे खराब होते, त्याचे पॅचेस का पडायला लागतात किंवा त्याचे धब्बे का पडतात, त्याची कारणे काय असतात आणि खराब झालेली रांगोळी कशी व्यवस्थित करता येईल। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ हवा असेल तर भरपूर साऱ्या कमेंट करा, मी नक्कीच त्याच्यावरती एक स्पेशल सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल। इथे मी प्रत्येक डिझाईनला कलर केल्यानंतर 10 मिनिटं थांबलेली आहे आणि त्याच्यानंतरच सेकंड डिझाईन कंप्लीट केलेली आहे। आणि मैत्रिणींनो, तुम्ही जे काही माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला प्रतिसाद देत आहात त्याच्यासाठी सुद्धा मी तुमची मनापासून आभारी आहे। तुम्हाला पैठणी साडीची जी मी रेडी रांगोळी बनवली होती तो व्हिडिओ खूप आवडत आहे। बऱ्याच साऱ्या ताईंनी अशा कमेंट केल्या आहेत की खरोखरीची साडी वाटत आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा खूप 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 आभारी आहे मी तुमची। तर असाच तुमचा पाठिंबा माझ्यासोबत कायम राहू द्या। मैत्रिणींनो, इथे आपण हत्तीच्या बॉडीला व्हाईट कलरच पूर्ण देत आहोत, पण जिथे पायाचा भाग आहे पार्ट सेपरेट, जिथे आपल्याला पार्ट सेपरेट दाखवायचे आहेत तिथे आपण फक्त लाईट कलरचा जो ग्रे कलरची शेड आहे ती देऊन घेत आहोत। हो, सेकंड लेअर देताना कधी पण फॅब्रिक ग्लू लावताना आतून बाहेर ग्लू लावत जायचा आहे, जेणेकरून आपल्या शेजारच्या डिझाईनवरती हा ग्लू ओव्हरलॅप होणार नाही आणि त्याच्यामुळे पण रांगोळी स्प्रेड करताना बाहेरून आतमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करत यायचं आहे, जेणेकरून आपली रांगोळी त्याच्यावरती ओव्हरलॅप होणार नाही। मैत्रिणींनो, हा सेकंड लेअर झाल्यानंतर सुद्धा आपण अर्धा तास थांबायचा आहे आणि त्याच्यानंतरच याच्यावरती जो ॲक्रेलिक कलरचा लेअर आहे तो देऊन घ्यायचा आहे। पण इथे ॲक्रेलिक कलरचा लेअर सगळ्या रांगोळीला पूर्णपणे द्यायचा नाही, तर ज्या ज्या ठिकाणी आपला कलर डल झालेला आहे तिथे हा कलर लावून घ्यायचा आहे। तर तिथे बघत असाल तुम्ही व्हाईट कलर मी दिलेला आहे, येलो कलरवरती मी ऑरेंज कलर देऊन घेतलेला आहे, त्याच्यानंतर झूल जे आहे तिथे ऑरेंज कलर दिला आहे, सोबतच कमळाला रेड कलरने बॉर्डर करून घेतली आहे, ब्लॅक कलरने बॉर्डर केली आहे आणि डोळ्या सुद्धा काढून घेतलेला आहे, फॅब्रिक ग्लूने हे कुंदन चिटकवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे आपली सुंदर हत्तीची रेडी रांगोळी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।